अमित गोरखे यांच्या विजयाचा नांदेडमध्ये जल्लोष। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाकडून अमित गोरखे यांचा विजय झाला आहे। त्यांच्या विजयानंतर नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात मातंग समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। आमदार अमित गोरखे यांच्या माध्यमातून भाजपाने मातंग समाजाला न्याय दिल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत विधान परिषदेवर मातंग समाजाचा प्रतिनिधी नव्हता, याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने मातंग समाजाचे धडाडीचे नेते आणि सामाजिक चळवळीतील अग्रेसर व्यक्तिमत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांना उमेदवारी दिल्याबद्दल दिनांक 13 जुलै 2024 रोजी नांदेड शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात आला। यावेळी मातंग समाजाचे समन्वयक संजय गोटमुखे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला। भारतीय जनता पक्षाने संधी दिल्याबद्दल आम्ही मातंग समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी समाजाचे ज्येष्ठ नेते ईश्वर जाधव, गणेश तादलापूरकर, कॉम्रेड गंगाधर गायकवाड, भारत सरोदे, सूर्यकांत तादलापूरकर, गणेश मोरे, नामदेव कांबळे, प्रेमानंद शिंदे, नागोराव आंबटवार, सुरेश आंबटवार, उज्ज्वल कुमार पालेकर, नवनाथ जवळवाड, माधव वाघमारे, प्रफुल्ल नवहारे, मनीष वाडेकर यांच्यासह समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती। नांदेड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा येथे सकल मातंग समाजाच्या वतीनं विधान परिषद सदस्यपदी अमित भाऊ गोरखे यांची निवड झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आलं आणि गेल्या 70 वर्षापासून मातंग समाजाला विधान परिषद प्रतिनिधित्व मिळालं नसल्यामुळे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाराजी होती। आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळाला अशी मातंग समाजाची भावना निर्माण झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज त्यांच्या बाजूने राहण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत। काल महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या। त्यामध्ये मातंग समाजाची गेल्या 70 वर्षापासूनची मागणी होती की मातंग समाजाला MLC मध्ये प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी समाजाची आग्रही मागणी होती। त्या स्वरूपाची मागणी काल विधान परिषदेमध्ये महामंडळाचे माजी अध्यक्ष अमितजी गोरखे साहेब यांच्या रूपाने त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने संधी मिळाली आणि ते या ठिकाणी आमदार म्हणून MLC म्हणून निवड झाली। त्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केला। आमचे मित्र या ठिकाणी संजय गोटमुखे, ईश्वरण्णा जाधव, कॉम्रेड गंगाधर गायकवाड व सर्व तमाम बंधू या ठिकाणी उपस्थित होते आणि या निमित्तानं मी अमित गोरखे साहेबांना भविष्य काळासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रतिनिधी मनोज मनपुर्वे, नांदेड।